नमस्कार, मिशन ऑलिम्पिकच्या या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दीपा करमारकरनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकच्या आणि आजचा आपला पूर्ण एपिसोड हा दीपा करमारकरवरच असणार आहे। काय आहे दीपा, काय आहे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक आणि दीपाने निर्माण केलेला हा इतिहास आपण आजच्या या एपिसोडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दीपावर रविवारी सगळ्यांच्या नजरा असणार आहेत। मेडल मिळवण्यासाठी दीपा जिम्नॅस्टिकच्या मैदानात असेल, रिओकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल, परंतु दीपा ज्या प्रकारात खेळणार आहे ते जिम्नॅस्टिक भारतासाठी नाही म्हटलं तरी नवीन आहे आणि ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण हरीश परब सर यांच्याकडून करून घेणार आहोत। ते स्वतः आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकचे कोच आहेत। दीपाचा खेळ देखील त्यांनी जवळून बघितलेला आहे। सर, सुरुवात थोडी दीपापासून करूयात। फायनल आहे, सगळ्यांच्या मनात नाही म्हटलं तरी उत्सुकता आहे। एक कोच म्हणून आम्हाला तुमची सध्या एक जरा एक्सपर्ट कमेंट काय वाटतं तुम्हाला? दीपाबद्दल जर सांगायचं झालं तर मला पूर्ण आत्मविश्वास आहे की दीपा जरूर ह्यावेळेला मेडल काढेल। कारण जर तुम्ही तिचं क्वालिफिकेशनमध्ये क्वालिफिकेशनचा जो परफॉर्मन्स होता त्याच्यामध्ये तिला फक्त 0.4नी ती कमी पडली होती ब्रॉन्झ मेडलसाठी। आणि जर आपण पाहिलं की सेकंड वॉल्टमध्ये जे ती युरिचेंको आपलं 720 करते त्याच्यामध्ये तिला 0.3चं पेनल्टी मिळालेलं आहे। तर 0.3चं जरी तिने पेनल्टी वाचवलं असतं तर फक्त 0.1नी तिचं एक ब्रॉन्झ 3 नंबरवरती ती आली असती। जर तिने ही गोष्ट जर ती जरूर तिच्या कोचनी तिला ते सगळं एक्सप्लेन केलं असेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की ॲपेटस चॅम्पियनशिपला तो नक्की ती जी 0.4 आहे ती भरून काढेल आणि थर्ड किंवा सेकंड तर तिचं मेडल नक्कीच आहे। त्याचं दुसरं रिझन असं आहे की जे बेस्ट 8 जे जिम्नास्ट सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी ते सिलेक्शन त्यानंतर टीम चॅम्पियनशिपचा एक इव्हेंट खेळलेले आहेत, त्याच्यानंतर ऑलराऊंडचा एक इव्हेंट खेळलेले आहेत। म्हणजे ते प्रत्येक जिम्नॅस्टनी परत एकदा 4-4 सेट काढलेले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचा एंड्युरन्स कमी होण्याची शक्यता आहे। पण दीपाला ह्या 2 इव्हेंटपर्यंत रेस्ट मिळालेली आहे आणि तो एक मोठा ॲडव्हान्टेजसुद्धा दीपाला मिळणार आहे। त्या रेस्टमधनं ती आता उद्या चांगला परफॉर्मन्स करू शकेल कारण तिला एकच ॲपेटस करायचं आहे। तिला पूर्ण फोकस फक्त वॉल्टवर करायचं आहे आणि ती नक्की भारतासाठी एक ऐतिहासिक पदक प्राप्त करेल याची मला पूर्ण खात्री आहे। बिलकुल सर, तुम्ही सांगितलं तेच, परंतु आता जे सगळ्यांच्या नजरा आहेत त्या फायनलवर आणि फायनलमध्ये जो वॉल्ट ती करणार आहे मला वाटतं तो हाच वॉल्ट आहे जो इथे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात की फायनलमध्ये दीपा जो वॉल्ट करणार आहे तो इथे लागलेला आहे। हाच तो वॉल्ट आहे जो फायनलमध्ये निर्णायक ठरणार आहे दीपासाठी। परंतु हा जो प्रकार आहे तो काय आहे, कारण साधारणतः आपल्याला क्रिकेटबद्दल सगळी माहिती असतं, परंतु जिम्नॅस्टिकमध्ये दीपा फायनलमध्ये काय करणार आहे ते सगळं काय आहे सर थोडं आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा की हा वॉल्ट कसा असतो, काय असणार आहे आणि पॉईंट्स कसे असतात, जंप केल्यानंतर काय बघायचं। पण सुरुवात आपण या वॉल्टपासून करूया जो दीपा खेळणार आहे। ओके, याला टेबल वॉल्ट असं म्हणतात आणि जे गर्ल्ससाठी जे सिनियर ग्रुप आहे गर्ल्सचा त्याला ह्याची जी उंची असते ती 125 सेंटीमीटरची असते आणि ॲक्च्युली याचं जे रुंदी आहे ती अप्रॉक्सिमेटली 3 फुटाची वगैरे असते। अगोदरचे जे ऑलिम्पिक्स होते त्यावेळेला हॉर्स होता, म्हणजे त्याला वॉल्टिंग हॉर्स म्हणायचे। तो असा आडवा असायचा, पण त्याच्यामध्ये बऱ्याच इंजुऱ्या व्हायला लागल्या कारण काय की एवढा 25 मीटरचा रनवे असतो, 25 मीटर धावल्यानंतर कधी कधी तो वॉल्ट मिस व्हायचा। म्हणून जिम्नॅस्टिक्समध्ये सेफ्टी पर्पजसाठी यांनी अशा पद्धतीचं त्याचं इम्प्लिमेंट केलं आणि टेबल वॉल्ट हा प्रकार आणला। याच्यामुळे जर कधी रनअप मिस झाला तरी तो ह्याच्यावरती धडकून त्याला लागत नाही कारण इथे सेफ्टी मेजर्स दिलेला आहे। त्या सेफ्टी मेजर्समुळे जरी रनअप मिस झाला तरी तो याच्यावरती त्याला इंजुरी होत नाही। त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या डिफिकल्टीज असतात। त्याच्यामध्ये 3 वेगळे प्रकार असतात की तुम्ही समोरून वॉल्टवरती ॲप्रोच करता किंवा तुम्ही बॅकवर्ड ॲप्रोच करता किंवा तुम्ही टर्न करून ॲप्रोच करता। तर किमान 2 वॉल्ट तुम्हाला करायचे असतात, एक फॉरवर्ड तुम्ही ॲप्रोच करता आणि एक बॅकवर्ड ॲप्रोच करता। बिलकुल, 1 मिनिट सर, म्हणजे त्याच्याकडे आपण येऊ, पण हा जो प्रकार आहे याच्याबद्दल थोडं सांगा। मला असं वाटतं की एखादी जर तुमची स्टुडंट इकडे आली तर आपल्याला सांगता येईल की ते कशा प्रकारे हे काय आहे आणि याची काय मदत होते।
वॉल्टसाठी जंप मिळण्यासाठी तुम्हाला स्प्रिंग बोर्ड लागतो. अच्छा, स्प्रिंग. हा स्प्रिंग बोर्ड आहे. हां हां. याचं जर तुम्ही आपण बघू शकता की याच्यामध्ये स्प्रिंग आहेत. हां हां. या स्प्रिंग बोर्डमुळे तुम्हाला चांगली जंप मिळते. आणि ही जी रनवे मॅट दिसते तुम्हाला, या रनवे मॅटला जे सरफेस असतं ते नॉन स्लिपरी सरफेस असतं. त्याच्यामुळे तुम्हाला धावताना ग्रीप येते. म्हणजे समजा तुम्ही धावताना जर तुमचा पाय सरकला तर तुमच्या स्पीडला डिस्टर्बन्स येतो. त्यामुळे त्याचा जो सरफेस असतो हा नॉन स्लिपरी सरफेस असतो. त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम स्पीडमध्ये धावायचं असतं. आणि वॉल्टमध्ये एकच प्रकार होतो आणि त्यामुळे त्या एका प्रकारामध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करायचा असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही एक उडीमध्ये जर चुकलात तर डायरेक्ट 0 होतं किंवा मग तुमचा डायरेक्ट फायनल स्कोअर निघतो. त्याच्यामुळे ती एक उडी महत्त्वाची असते, कारण त्या एका उडीसाठी जिम्नास्ट 4 वर्ष सकाळ संध्याकाळ मेहनत करत असतो. त्याच्यामुळे ती इतकी महत्त्वाची असते की तिथे चुकून चालणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे मग ह्या रनवे मॅटमुळे, त्या रनवे मॅटला खाली तुम्ही बघाल तर एक रबर कुशन आहे. त्या रबर कुशनमुळे काय होतं की जिम्नास्टला धावताना एक जंप मिळते किंवा त्याला सारखं धावून त्याच्या अँकलला इंजुरी पण होत नाही. तर अशा पद्धतीची ही रनवे मॅट असते. तिची जवळजवळ ती 25 मीटरची असते. म्हणजे तुम्हाला 25 मीटरचा रनअप घ्यायचा असतो, बोर्डवर जंप करायची असते आणि क्विक तुम्हाला वॉल्टवर अप्रोच करायचा असतो. आणि त्याच्यानंतर जितकी रोटेशन करता तुम्ही किंवा जितके एलिमेंट करता, जितकी डिफिकल्टी करता, त्या हिशोबाने तुम्हाला पॉईंट्स मिळत असतात. आणि त्याच्यावरनं मग कोण विनर आहे ते ठरत असतं. बिलकुल. जंप आणि रोटेशन आपल्याला कळलं, परंतु जे एक लँडिंग असं म्हटलं जातं की लँडिंग हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्या लँडिंगबद्दल थोडं सांग. लँडिंगला खूपच महत्त्व आहे वॉल्टमध्ये. कारण काय की एकच एलिमेंट करायचं आहे. त्याच्यामुळे वॉल्टचा ॲप्रोच जसा होतो त्या हिशोबाने तुमचं सेकंड फ्लाईट जातं. तर प्री फ्लाईट, पोस्ट फ्लाईट आणि लँडिंग ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. की तुम्हाला पोस्ट फ्लाईटला जितकं तुम्हाला हाईट मिळेल तितकं रोटेशन इझी होईल आणि त्यानंतर तुम्ही जी लँडिंग करता ती सेफ लँडिंग होईल. लँडिंग्समध्ये जर तुम्ही नुसतं एक पाऊल जरी इकडे तिकडे टाकलं तर तुमचे सरळ 0.1 0.3 डिडक्शन होतं. आणि त्याला एक स्पेसिफिक एरिना बनवलेला असतो मॅटच्या मागे. आता इथे आमच्याकडे नाही आहे कारण कॉम्पिटेटिव्ह लेवलला असतं ते. तर त्या एरिनाच्या बाहेर जर तुमचा पाय पडला तर तुम्हाला मेजर डिडक्शन्स होतात. मग ती 0.5 पासून ते 1.00 पर्यंत सुद्धा असू शकतं. आणि ते एक स्टेप आउट करणं म्हणजे तुम्ही खूप छान करून पण एक स्टेप आउट केलं तरी तुमच्या हातातलं मेडल जाऊ शकतं. तर सरांसोबत 2 स्टुडंट असे आहेत ज्यांनी दीपासोबत त्या खेळलेल्या आहेत, नॅशनलमध्ये देखील खेळलेल्या आहेत. त्या दोघींकडनं आपण जाणून घेऊया की दीपा आज ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये आपल्याला दिसते. तुझ्या एक तिची पार्टनर म्हणून काय भावना आहेत आणि किती अपेक्षा आहेत तिच्याकडून? मी बघितलं तिला खूप हार्डवर्किंग, म्हणजे ती खूप हार्डवर्किंग आहे. जेव्हा पण आम्ही तिच्याबरोबर करतो कधीही ती थांबत नाही. म्हणजे वॉल्टसुद्धा जेव्हा करतो आम्ही एकत्र तरी तिला चान्स हवेच असतात. आणि म्हणजे शी इज व्हेरी मच डेडिकेटेड. आणि तिचं म्हणजे हे करायचं म्हणजे करायचं. जर का ते नाही झालं तर ती रडणार, ती कोच बरोबर भांडणार आणि ते करून घेणार. म्हणजे शी खूप डेडिकेशन आहे, खूप हार्डवर्किंग आणि तिला जे मिळालं ती डिझर्व करते. ती ऑलिम्पिक लेवलवरती पोचू शकतो. एक असं नाही आहे की जिम्नॅस्टिक्स आता फक्त नॅशनल लेवलवरच आहे, पण इंटरनॅशनल लेवलवर पण दीपाने कामगिरी करून खूप कमवलं आहे. आणि त्याच्यामुळे आमचे होप्स वाढले आहेत की जिद्द जर केली तर आपण पण ते करू शकतो. परत एकदा आपण कडे येऊयात. दीपाच्या अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट आहे. या प्रकारामध्ये दीपाला चॅलेंज कुठून सर्वात जास्त तुम्हाला आता दिसतंय? जे काही कॉम्पिटिशन तिच्या पुढे आहे तिथे चॅलेंज कुठे दिसतं? 1-2 जे जिम्नास्ट आहेत. आता एक जी ओक्साना म्हणून आहे तिच्याबरोबर जी क्वालिफाय झालेली आहे. तर प्रॅक्टिसमध्ये तिने एक तिच्या वॉल्टमध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली होती. जी अगोदर एक 540वाला एलिमेंट करत होती, थोडंसं तिने स्वतःला इम्प्रूव्ह करून 720 केलेलं आहे. पण तिने क्वालिफिकेशनच्या वेळेला तो वॉल्ट केला नव्हता. तर ते एक तिला थोडंसं असणार आहे. किंवा आणखीन एक मुलगी आहे तिनेसुद्धा थोडंसं अपडेट केलेले आहेत वॉल्ट. तर ते आत्ता काही सांगता येणार नाही की ती ॲप्रॉडस चॅम्पियनशिपच्या वेळेला नक्की कोणते वॉल्ट करणार आहेत ते लोक. आणि प्रुडुनोवा जो वॉल्ट आहे दीपाचा, जो ज्याच्यामुळे ती स्टार झालेली आहे, तर ती ओक्साना म्हणून जी आहे तीसुद्धा प्रुडुनोवा करण्याचा प्रयत्न गेल्याला तिने केला होता.
आणि जी आम्ही तिची प्रॅक्टिस पाहिली होती त्याच्यामध्ये तिने तो क्लिअरसुद्धा केला होता. प्रुडोनोवा म्हणजे काय असतं, काय प्रकार? प्रुडोनोवा जो वॉल्ट असतो तो त्याच्यामध्ये जे हँडस्प्रिंग मधनं डबल सॉल्टो करायचा असतो. मोस्ट ऑफ द जिमनास्ट नॅशनल लेवल हँडस्प्रिंगमधनं सिंगल सॉल्टो करतात आणि वर्ल्डमध्ये पण खूप कमी लोक आहेत हँडस्प्रिंगमधनं डबल सॉल्टो करण्यासाठी. पण काही लोकांचे असे गैरसमज झालेले आहेत की तो एकदम जीवघेणा वॉल्ट आहे वगैरे. तर ॲज अ कोच मला असं वाटत नाही की तो जीवघेणा वॉल्ट आहे. जर समजा आता दीपाने याच्यामध्ये जर थोडंसं जरी इम्प्रूव्हमेंट केलं आत्ताच्या चान्सला तर ती त्याच्यामध्ये नक्की सक्सेसफुल होईल आणि फक्त 0.5नी जरी ती कवर करते तिचं ई डिडक्शन म्हणजे जे आता गेल्या वेळेला तिचं 1.8 वगैरे डिडक्शन आलं होतं 1.8 1.9 जर ते डिडक्शन तिने 1.3 1.4पर्यंत जरी खेचलं तर तिचं मेडल निश्चित होऊन जाईल. बिलकुल दीपाने मेडल मिळवाय ही सगळ्यांचीच इच्छा आहे. परंतु सध्या वेळ झाली आहे एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत की दीपा करमारकरचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे. कुठे जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत या स्पेशल बुलेटिनमध्ये. मिशन ऑलिम्पिक आपण दीपा करमारकरबद्दल बोलतोय आणि ती फक्त वॉल्ट करत नाही तर आणखी महत्त्वाचं म्हणजे अनइवन बार आणि बीम असे 2 प्रकार दीपाला करायचे असतात. हा अनइवन बार आपण सध्या बघतोय इथे दीपासोबत जी नॅशनल मध्ये खेळली आहे तीच तिची मैत्रीण हा बार आपल्याला करून दाखवते आणि याबद्दल देखील आपण सरांशी बोलणार आहोत. सर, अनइवन बार थोडं याची डिफिकल्टी लेवल आणि याचं महत्त्व जे काही दीपा करत आली आहे त्याच्यामध्ये किती असतं? अनइवन बार हा थोडासा कठीण प्रकार आहे पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अमेरिकन जिमनास्ट आणि चायनीज जिमनास्ट नंबर 1 आहेत. याच्यामध्ये जे 2 बार असतात अनइवनचे 2 वेगवेगळे बार असतात. एक उंच असतं आणि एक थोडासा सखल असतं आणि या 2 बारचं डिस्टन्स जे असतं ते मॅक्सिमम तुम्ही 180 सेंटीमीटरपर्यंतच ठेवू शकता. हे जे 2 बार आहेत जो लोअर बार म्हणतात याला, लोअर बार आणि हाय बारमधलं जे डिस्टन्स असतं ते मॅक्झिमम तुम्ही 180 सेंटीमीटरपर्यंत वाढवू शकतात आणि मिनिमम 130 सेंटीमीटरपर्यंत ठेवू शकतात. त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये तुम्हाला काही सर्कल्स करावे लागतात. मग त्या याच्यामध्ये काही रिक्वायरमेंट्स इकडनं सुरुवात होते. हां, इकडनं सुरुवात, काही जिमनास्ट खालून पण सुरुवात करतात. पण याच्यामध्ये वेगवेगळे रिक्वायरमेंट असतात की तुम्ही हाय बार सोडून लोअर बारला कॅच करणं किंवा लोअर बारवरनं हाय बारला कॅच करणं, त्याच्यानंतर सेम बारला सोडून परत सेम बार कॅच करणं, अशा वेगवेगळ्या डिफिकल्टीज त्या फेडरेशननी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जितका स्कोअर कराल, जितका जास्त स्कोअर कराल त्याच्या हिशोबाने तुम्हाला पॉईंट्स मिळतात. बिलकुल. हा एक जो आपण अनइवन बार बघितला आहे आणि आणखी एक तेवढाच कठीण प्रकार आपण बघू शकतो तो म्हणजे बीम. बीमवर देखील आपण जाणार आहोत. तो प्रकार कसा आहे ते देखील आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सरांकडून. तर आपण ज्या प्रकाराबद्दल बोलत होतो बीम, तो सध्या आपण इथे बघतोय. सर, जरा या डिफिकल्टी लेवलबद्दल आणि याचं किती महत्त्व आहे जे काही तुम्ही स्कोअर करता सुरुवातीला? बॅलेन्सिंग बीम हा त्याचं नावच बॅलेन्सिंग आहे. त्याच्यामुळे जे जिमनास्ट फ्लोअर एक्सरसाइजमध्ये जे प्रकार करतात ते त्यांना ह्या बीमवर करावे लागतात. ह्या बीमची लेंथ जवळजवळ 5 मीटर आहे आणि जर याचं तुम्ही थिकनेस बघितला तर तो फक्त 4 इंचाचा थिकनेस आहे. म्हणजे तुम्हाला सर्व प्रकार या 4 इंचावर करावे लागतात आणि जर याच्यावरनं जर तुम्ही एकाही प्रकाराला फॉल केला तर तुम्हाला खूप मोठं डिडक्शन द्यावं लागतं. जवळजवळ 1.0चं डिडक्शन आहे याला. आणि इथे एक गोष्ट मी चांगली नमूद कराविषयी मला असं वाटतं की दीपा करमारकर जी इंट्रोड्यूस झाली जिमनॅस्टिक्समध्ये नॅशनलला ती या बॅलेन्सिंग बीममुळे झाली. कारण दीपाचं बॅलेन्सिंग बीमवरचा जो कंट्रोल आहे तो सुपर्ब होता आणि तिचा बॅलेन्सिंग बीम बघायला अक्षरशः सगळे पॅनल थांबायचे कारण ती नो फॉलच कधीही सेट काढायची.
आणि बॅलेन्सिंग बीममुळे तिने एंटर केलं, एक दहशत निर्माण केली आणि असं हा म्हणता आज तिने वॉल्टमध्ये जगामध्ये दहशत निर्माण केली. म्हणजे हा एक बेस आहे दीपाच्या आतापर्यंतच्या करिअर. हां, येस बिलकुल. आणि ती अजूनही खूप स्ट्रॉंग आहे. जवळजवळ तिची स्टार्टिंग व्हॅल्यू बघाल तर तुम्ही जे वर्ल्ड चॅम्पियनशिपला जे चॅम्पियन आहेत त्यांच्या बरोबरीची आहे. जवळजवळ ती 5.7 6.0ची स्टार्टिंग व्हॅल्यू आजसुद्धा बॅलेन्सिंग बीमला तिची आहे. तर त्रिपुराशी फक्त कनेक्शन नाही, आपल्याशी देखील आहे. महाराष्ट्र कनेक्शन काय आहे दीपाचं, ज्याबद्दल सध्या एवढी चर्चा होताना दिसत नाही? हां, ह्या गोष्टीची तर मलाही खंत वाटते, कारण दीपाला मी जेव्हा 2010मध्ये भारतामध्ये कॉमनवेल्थ होतं तर 2008पासून त्याचे कॅम्प लागले बालेवाडीमध्ये. आणि बालेवाडी जे महाराष्ट्रामध्ये आहे पुण्यामध्ये, तिथे जवळजवळ 2 वर्ष त्या कॉमनवेल्थचा कॅम्प होता. आणि त्यावेळेला दीपा तेव्हा रँकिंगमध्ये नव्हते, आणि तिचे जे कोच होते त्यावेळेला ते महाराष्ट्राचे रामकृष्ण लोखंडे सर होते, आणि जे महाराष्ट्राचे आता नंबर 1 कोच आहेत असं मला तरी वाटतं. त्यांच्या अंडर दीपा ट्रेनिंग करत होती. आणि कलकत्त्याच्या कॅम्पमध्ये त्यांनी दीपाचा जो प्रुडुनोवा वॉल्ट आज आपण बघतोय तो सर्वात प्रथम त्यांनी घेतला. पण आज इतकी सगळी प्रुडुनोवा वॉल्टबद्दल चर्चा होत असताना रामकृष्ण लोखंडे हे नाव कुठेच येत नाही आहे, त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतं. सविता मराठे ज्या मॅडम आहेत त्या आमच्या आंतरराष्ट्रीय जज आहेत, आणि मी पाहिलं आहे की बऱ्याच वेळा त्यांनी दीपाच्या परफॉर्मन्स झाल्यानंतर दीपाला आणि तिच्या कोचला समोर घेऊन प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली की जजेसच्या दृष्टिकोनातनं की परफॉर्मन्स कसा मोजला जातो, कुठे डिडक्शन होतं, तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता. तर तिने बरेच वेळ कोचला आणि दीपाला बरोबर घेऊन डिस्कस केलं, तिच्यात इम्प्रूव्हमेंट करायला लावली. पण तिचं सविता मराठेंचं पण कुठे नाव मला ऐकू नाही आलं. तर मला या गोष्टीचं कुठेतरी खंत वाटते की असे महाराष्ट्रामध्ये जो आज दीपा एवढी हिट झाली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मला असं वाटतं की एक मोठा हात आहे. दीपावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. तिने मेडल आणलं तर तो ऐतिहासिक क्षण असेल, फक्त भारतासाठी नव्हे तर महाराष्ट्राचा देखील ऊर भरून येईल. कारण दीपाच्या सुरुवातीच्या प्रवासात कुठे ना कुठे मराठी कोचेस आणि त्यांच्या सल्ल्याचा देखील प्रभाव आहे आतापर्यंतच्या दीपाच्या या सर्व प्रवासामध्ये. बघूयात दीपा करमरकर इतिहास घडवण्यात सक्सेसफुल होते का, तिला यश मिळतं का. आजच्या या मिशन ऑलिम्पिकमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत.